Very good morning, students. Now we are going to see our next topic, and it is law of radioactive decay. Firstly, what is mean by decay? Decay means मराठीमध्ये आपण जर बोलायचं झालं तर डिके म्हणजे ऱ्हास असा याचा अर्थ होतो. म्हणजे काही युरेनियमसारखे ॲटम्स, काही युरेनियमसारखे मटेरियल्स ज्यांचा नंबर हा 82 आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, अशा प्रकारचे जे ॲटम्स असतात, अशा प्रकारचे जे मटेरियल्स असतात ते स्वतःहून डिके होतात, म्हणजे त्यांचा स्वतःहून ऱ्हास होतो. त्यांच्यामधून रेडिएशन्स जे असतात, ॲक्टिव्ह रेडिएशन्स ते बाहेर पडत असतात कंटिन्युअसली. त्याला आपण स्पॉन्टेनियसली असे सुद्धा म्हणू शकतो. अशा प्रकारे ते अल्फा बीटा किंवा गॅमा रेज जे असतात ते कंटिन्युअसली बाहेर टाकत असतात. अशा प्रकारे कंटिन्यू बाहेर रेज टाकत असल्यामुळे त्यांचा ऱ्हास होत असतो आणि त्यांचा ॲटम जो आहे तो कन्वर्ट होऊन दुसऱ्या ॲटममध्ये त्याचं कन्व्हर्शन होत असते. अशा प्रकारे आपण त्याला डिके असं म्हणतो. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे अल्फा बीटा किंवा गॅमा रेज बाहेर टाकणारे ॲटम जे असतात ते ही जी प्रोसेस करतात याला रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. आणि यांचा नंबर 82च्या वर आहे अशा प्रकारचे मटेरियल्स, अशा प्रकारचे ॲटम्स सहसा आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी करताना दिसून येतात. म्हणून अशा प्रकारचे जे ॲटम्स आहेत त्यांना रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स असं म्हणतात. तर समजा आपण एखादा युरेनियमचा ॲटम घेतला, एखादा आपण सॉलिड घेतलं, त्याच्यामध्ये पूर्ण युरेनियम आहे, युरेनियमचं बनलेलं सॉलिड आहे, तर युरेनियमपासून आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. समजा आपण रेडिओ ॲक्टिव्हिटीबद्दल आणखी बोलायचं झालं तर रेडिओ ॲक्टिव्हिटीला आपण असं प्रेडिक्ट करू शकत नाही की किती वेळपर्यंत रेडिओ ॲक्टिव्हिटी होत राहील. पण विथ द टाईम इन्क्रीजिंग जसं जसं आपण वेळ वाढवत जाऊ तसं नंबर ऑफ ॲटम्स जे असतात टोटल ते डिक्रीज होत जातात. लक्षात आलं की नाही? आणि म्हणून आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू टाईम जर पाहिलं तर रेडिओ ॲक्टिव्हिटी होत असताना ॲटमचा ऱ्हास डिके जो आहे तो जास्त होताना आपल्याला दिसून येतो. आपण याच्यामध्ये समजा युरेनियमचा सॉलिड घेतला आणि असं जर म्हटलं की N0 नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स या युरेनियमचे सुरुवातीला म्हणजे जेव्हा टाईम t=0 होता तेव्हा प्रेझेंट होते. आणि समजा आता काही वेळ झाला समजा t=2 सेकंद, 5 सेकंद और 2 मिनिट, 5 मिनिट्स, 10 मिनिट्स एटसेट्रा असं जर असेल तर N(T) म्हणजे जर नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट आफ्टर टाईम t म्हटलं आपण. बघा, N0 म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट इनिशियली when there is no radioactivity, but when radioactivity starts then after some time small t, that is after time 10 to 15 minutes, suppose the number of nuclei or the number of that atoms what is going to decay, nuclei is going to decay because nucleus is converting into another nucleus and therefore atom changes. बरोबर आहे की नाही? त्याचा ऱ्हास होतो आणि न्यूक्लियस हा चेंज होतो. म्हणजे न्यूक्लियस बदलला म्हणजे काय झालं की नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स त्यातले बदलले किंवा नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बदलले, म्हणून मग तो ॲटमच दुसरा होऊन जातो. त्याचे प्रॉपर्टीज बदलतात, केमिकल प्रॉपर्टीज, सगळ्या प्रॉपर्टीज बदलतात आणि म्हणून तो दुसरा ॲटम तयार होतो डिके झाल्यानंतर. म्हणून मग आपण N(T) म्हटलं म्हणजे टी वेळेनंतर N0 म्हणजे 0 एवढ्या वेळेत, म्हणजे सुरुवातीला असणारे ॲटम्स हे कॅपिटल N0 आहे. नंतर आफ्टर टाईम t काहीतरी वेळ गेल्यानंतर त्याचा डिके होत आहे आणि डिके झाल्यानंतर N(T) एवढे नंबर ऑफ न्यूक्लियाय किंवा ॲटम्स प्रेझेंट आहेत असं आपण म्हणू. तर अशा प्रकारे आपण याच्यावरून असं लिहू शकतो की dN/dt म्हणजे नंबर ऑफ or that is the change in radioactive atoms म्हणजे dN with respect to change in time. जसं जसं आपण वेळ बदलत जाऊ किंवा वाढवत जाऊ तसं आपण dN आपल्याला कमी कमी होताना दिसून येते. परंतु dN म्हणजे सुरुवातीलाच असणारे ॲटम्स हे जास्त जर असतील तर वेळेनुसार ते जास्तच त्यांचा ऱ्हास होत जाईल आणि म्हणून ज्याप्रमाणे dN जास्त घेतलं तर हा रेशो जे आहे तो जास्त येईल. लक्षात आलं की नाही? म्हणजे जास्त जर ॲटम्स राहिले तर त्यांचा ऱ्हास हा
नंबर ऑफ ॲटम्स जे काही रेडिओ ॲक्टिव्ह आहेत त्याच्यातून जे काही अल्फा बीटा गॅमा रेज निघत असतात ते dt एवढ्या वेळेसाठी आपण काय म्हणू की जास्त प्रमाणात निघालेले आहे, बरोबर आहे की? म्हणजे हा रेशो जास्त आला. हे याचं कारण असं की n ऑफ t जे आहे म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट हे पण त्याप्रमाणे जास्त असतात, बरोबर आहे. जर नंबर ऑफ ॲटम्स सुरुवातीला जास्त असतील तर त्यांचा ऱ्हास झाल्यानंतर जे उरलेले असतील ते सुद्धा जास्तच उरतील, कारण त्यांचा जो ऱ्हास होत आहे तो तेवढ्याच प्रमाणात होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि म्हणून उरलेले ॲटम जे असतात n ऑफ t आफ्टर टाईम t हे सुद्धा जास्त उरतील. म्हणून मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आपण इथे लिहिलेलं आहे. परंतु हे जे काही उरणारे ॲटम्स आहेत हे विथ रिस्पेक्ट टू dt म्हणजे जसं जसा टाईम पास होत जाईल तसं ते कमी राहतील किंवा टाईम जर वाढत गेला तर ते कमी होत जातात, आणि म्हणून इथे निगेटिव्ह साईन आपण वापरलेला आहे. लक्षात आलं? तर आता इथे मी प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून इक्वल टू आणि मग निगेटिव्ह साईन असं वापरून या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेतो, त्याला आपण लॅम्बडा म्हणतो. इथे लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ नाही आहे, तर लॅम्बडा म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह कॉन्स्टंट झाला तो, किंवा डीके कॉन्स्टंट असं त्याला आपण म्हणतो. असा जर लॅम्बडा आपण घेतला तर मायनस लॅम्बडा इथे आपण प्रोपोर्शनॅलिटीच्या जागेवर लॅम्बडा लिहिलेला आहे इक्वल टू आणि लॅम्बडा n ऑफ t असं आपण लिहू शकतो. याला इक्वेशन नंबर 1 असं म्हणायचं. आता इथे n ऑफ t इकडे घेतला आपण आणि dt इकडे जर घेतलं तर असं मिळेल आपल्याला dn/n ऑफ t इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू dt. याला जर मी इंटिग्रेट करतो म्हटलं तर इंटिग्रल कुठपर्यंत करावं लागेल, तर सुरुवातीला प्रेझेंट असणारे n0 पासून तर नंतर सर्वात शेवटी स्मॉल t टाईम नंतर उरणारे n ऑफ t पर्यंत आपल्याला डीकेचा जो काही रेट आहे त्याला रेट ऑफ चेंज ऑफ मटेरियल्स और रेट ऑफ चेंज ऑफ ॲटम्स किंवा डीके रेट ऑफ चेंज ऑफ डीके और रेट ऑफ डीके म्हणू आपण त्याला dn/dt, तो किती आहे त्याच्यासाठी n0 पासून तर nt पर्यंत आपल्याला ते चेंज करावं लागेल. म्हणून मग इथे लिमिट्स ह्या लिहिल्या आहेत. 1/n ऑफ t इंटू dn असं म्हटलेलं आहे. विथ रिस्पेक्ट टू dn आपल्याला 1/n ऑफ t ला इंटिग्रेट करायचं आहे, तर त्याचं इंटिग्रल हे log ऑफ n ऑफ t येईल. तशाच प्रकारे लॅम्बडा कॉन्स्टंट म्हणून बाहेर घेतला, इंटिग्रल dt आणि टाईमचा जो चेंज आहे तो कसा आहे, लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट स्मॉल t आहे. म्हणजे 0 पासून तर स्मॉल t एवढा टाईम बदलेपर्यंत आपल्याला टाईम जो आहे तो नोट डाऊन करायचा आहे. त्याप्रमाणे n0 पासून तर nt पर्यंत तो ऱ्हास होत जाईल आणि तेवढे मग शिल्लक राहतील nt, बरोबर आहे, टाईम t नंतर. मग याचा जो लॉग घेतला आपण म्हणजे याचा जो इंटिग्रल घेतलं ते म्हणजे लॉग होईल, आणि म्हणून लॉग ऑफ n ऑफ t अप्पर लिमिट आणि इथे लोअर लिमिट लावला इक्वल टू झाला आपलं तर मायनस लॅम्बडा, आणि dtचा जो झाला तो काय झाला, dtचा तो झाला t इंटिग्रल dt इज इक्वल टू t अप्पर लिमिट t लोअर लिमिट 0. अशा प्रकारे देअरफॉर लॉग ऑफ n ऑफ t मायनस लोअर लिमिट लॉग ऑफ n0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू t मायनस 0 असं आपल्याला लिहिता येते. त्यानंतर लॉग ऑफ, आता हे झालं लॉग a मायनस लॉग b, त्याप्रमाणे लॉग a/b असं आपण म्हणू शकतो. म्हणून काय झालं की लॉग ऑफ n ऑफ t अपॉन n0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू t मायनस 0 झाला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणून लॅम्बडा इंटू t झालं, मायनस 0 आपण लिहिणार नाही. याला जर मी एक्सपोनेन्शियली घेतलं दोन्ही बाजूला तर मला काय दिसते, त्या टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साइड्स वी कॅन गेट लॉग ऑफ n e रेस टू दी पॉवर लॉग ऑफ n ऑफ t अपॉन n0 e रेस टू दी पॉवर, आणि एक्सपोनेन्शियल आणि लॉग काय होईल, कॅन्सल होईल, आणि म्हणून आपल्याला मिळते मग फक्त ही टर्म म्हणजे n ऑफ t अपॉन n0 इज इक्वल टू मायनस लॅम्बडा t ला e रेस टू दी पॉवर लिहावं लागेल कारण आपण एक्सपोनेन्शियल घेतलेला आहे. यातला n0 जर इकडे नेला मी तर मला मिळते n ऑफ t इज इक्वल टू n0 इंटू e रेस टू दी पॉवर मायनस लॅम्बडा t. हे जे काही आपल्याला एक्सप्रेशन मिळालेलं आहे इक्वेशन नंबर 2 याला म्हणतात रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ. आपल्याला परीक्षेमध्ये डीके लॉ जर विचारला, रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ किंवा डीके लॉ जर विचारला तर आपल्याला इथपर्यंत लिहायचं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. याच्या आधी थोडंसं डिस्क्रिप्शन आपल्याला लिहावं लागेल, जे मी बोललो त्याप्रमाणे थोडंसं पुस्तकात पण दिलेलं आहे तेवढं आपल्याला लिहावं लागेल, आणि नंतर इथपर्यंत लिहावं लागेल. दिस इज कॉल्ड ॲज डीके लॉ. ओके, आता समजा इक्वेशन नंबर 1 मध्ये जे dn/dt आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये जे dn/dt आहे हे मायनस साईन जर मी इकडे घेतलं समजा
किंवा मायनसने जर याला मल्टिप्लाय केलं तर हे होईल मायनस डी एन बाय डी टी इज इक्वल टू मायनस मायनस प्लस लॅमडा एन ऑफ टी. यातला डी एन बाय डी टी मायनस डी एन बाय डी टीला मी जर ॲक्टिव्हिटी ए ऑफ टी म्हटलं, कारण की हा काय आहे रेट ऑफ डिके आहे, म्हणजे जे रेडिओ ॲक्टिव्हिटी होत आहे तेच या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू शकतो किती प्रमाणात होत आहे, कारण दिस इज द रेट ऑफ डिके अँड देअर फॉर वी कॅन राईट इफ मायनस डी एन बाय डी टी इज इक्वल टू ॲक्टिव्हिटी ए ऑफ टी. हे जर ॲक्टिव्हिटी असेल ए ऑफ टी तर मला मिळते इक्वेशन नंबर 1 मध्ये मी याच्या जागेवर काय लिहितो ए ऑफ टी हा मायनस मायनस प्लस होईल लॅमडा इंटू एन ऑफ टी असं आपल्याला मिळते. म्हणून फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आपण हे लिहू शकतो. याच्यामध्ये आपण लॅमडा इंटू एन ऑफ टी लिहिलेला आहे आणि एन ऑफ टीची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये काढलेली आहे. म्हणून मग फ्रॉम इक्वेशन नंबर 2 आपण ती व्हॅल्यू जर इथे पुट केली तर लॅमडा आजच्या असा इथपर्यंत लिहू एन ऑफ टीच्या जागेवर एन झिरो इंटू ई रेस टू दी पॉवर मायनस लॅमडा टी असं आपण लिहू. बरोबर आहे की नाही. म्हणून मग इथपर्यंत आपण लिहू शकतो. पण जर आपण टी इक्वल टू 0 या वेळेसाठी जर घेतलं तर मला काय मिळते इफ ॲट टी इक्वल टू 0 ए ऑफ टी म्हणजे ए ऑफ 0 म्हणजे ए 0 होईल इथे इज इक्वल टू लॅमडा आजच्या असा आणि एन 0 आजच्या असं ई रेस टू दी पॉवर मायनस लॅमडा इंटू 0 म्हणजे ई रेस टू दी पॉवर 0 म्हणजे 1 होईल. म्हणून मग ए 0 इज इक्वल टू लॅमडा इंटू एन 0 असं आपल्याला टी इक्वल टू 0 या टाईमसाठी लिहिता येते. हे जर मी ए 0ची व्हॅल्यू लॅमडा इंटू एन 0 या जागेवर जर पुट केली तर मला मिळते ए ऑफ टी इज इक्वल टू ए 0 इंटू ई रेस टू दी पॉवर मायनस लॅमडा टी. इथपर्यंत आपल्याला लिहायचं आहे. याच्यामध्ये जी ॲक्टिव्हिटी म्हटलेली आहे ती ॲक्टिव्हिटी म्हणजे ए ऑफ टी मायनस डी एन बाय डी टी ही जी ॲक्टिव्हिटी आहे याचं युनिट हे बी करेल असं असते आणि त्याला बी क्यू असं लिहितात एस आय युनिटमध्ये, किंवा त्याला दुसरं युनिट जे आहे त्या ॲक्टिव्हिटी मेजर करण्याचं ते क्युरी असं सुद्धा असू शकते. त्याला सी आय असं लिहायचं. पेज नंबर 337 वर हे दिलेलं आहे. आणि 1 क्युरी म्हणजे 3.7 इंटू 10⁻10 डिकेज पर सेकंड. डिकेज पर सेकंड म्हणजे काय, एवढे नंबर ऑफ ॲटम्स डिके होत आहेत पर युनिट टाईम म्हणून आपण इथे तर पर सेकंड म्हटलं आपण. जर आपण टाईम टी जो आहे डी टी हा चेंज जो आहे तो 1 सेकंद जर घेतला तर पर सेकंद असं आपल्याला म्हणावं लागेल. अशा वेळेस मग आपण लिहू शकतो 1 क्युरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻10 बी करेल. इथपर्यंत आपण लिहू शकतो. लक्षात आलं. हाफ लाईफ टाईम फॉर द रेडिओ मटेरियल कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज हाफ लाईफ आणि ॲव्हरेज लाईफ. आपल्याला 2 प्रकारचे लाईफ टाईम जे आहेत त्याचे इथे कॅल्क्युलेट करायचे आहे. हाफ लाईफचा अर्थ असा होतो की जेव्हा डिके होणं सुरू होतं तेव्हापासून तर जेवढा डिके होईल पूर्ण त्यापेक्षा अर्ध्या वेळेत, म्हणजे कॅपिटल टी असा जर आपण टाईम म्हटलं ज्यावेळेस पूर्ण डिके होईल तेव्हापासून तर त्याच्या अर्ध्यापर्यंत जर फक्त आपण कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर म्हणजे हाफ लाईफ टाईम जर आपण कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर त्याला म्हणायचं टाईम टेकन फॉर द नंबर ऑफ न्यूक्लिआय टू रिड्यूस टू हाफ इट्स हेल्थ. म्हणजे टोटल जेवढे न्यूक्लिआय त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्या सॉलिडमध्ये ज्याचं रेडिओ ॲक्टिव्हिटी होऊन आली किंवा ज्याला आपण रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल म्हणून कन्सिडर करत आहोत त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूक्लिआय जर 100 प्रेझेंट असतील तर जोपर्यंत 50 न्यूक्लिआयचं रेडिओ ॲक्टिव्हिटी होऊन त्यांचा ऱ्हास होत नाही, त्यांचा डिके होत नाही, तोपर्यंत होणारा वेळ म्हणजे जेव्हा 50 न्यूक्लिआयचं डिके होईल तोपर्यंत जेवढा वेळ झाला त्या वेळेला म्हणायचं T1/2 और त्याला म्हणायचं हाफ लाईफ टाईम फॉर द रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. लक्षात आलं की नाही. मग त्या हाफ लाईफ टाईमला कसं कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. जसं काही आपल्याजवळ आहे एन ऑफ टी आधीच्या इक्वेशनप्रमाणे एन ऑफ टी इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर मायनस लॅमडा टी इंटू एन 0 हे आपल्याजवळ आहे. याच्यामध्ये जर मी हाफ लाईफ टाईमसाठीच्या कंडिशन्स पुट केल्या तर एन ऑफ टी म्हणजे काय होतं आपलं आफ्टर टाईम टी, म्हणजे टोटल जो आपण टाईम घेतला होता 0 पासून तर टीपर्यंत त्यावेळेस टी टाईमला राहणारे शिल्लक राहणारे जे काही न्यूक्लिआय होते ते होते एन ऑफ टी. इथे आपण एन ऑफ टी जर टोटल टाईमसाठी म्हटलं तर अर्ध्यांचं होईल तोपर्यंत, म्हणजेच अर्ध्या न्यूक्लिआयचं रेडिओ ॲक्टिव्हिटी होईल तोपर्यंत लागणारा वेळ. म्हणून मग एन ऑफ टीच्या जागेवर टोटल जे होते ते N0 होते म्हणून N0/2 एवढं आपण पुट करू.
N0/2 म्हणजे टोटल N0 होते, त्यातले 2 जे आहेत ते अपॉन 2 म्हणजे त्यातले अर्धे जे आहेत ते फक्त शिल्लक राहतील. म्हणून आपण या टोटल जे काही उरलेले आहेत त्या जागेवर फक्त N0/2 असं पुट करू. लक्षात आलं की नाही? N0/2 म्हणजे जेवढे टोटल आहे त्यातले अर्धे, जेवढे टोटल आहे त्यातले सगळे झाल्यानंतर टी टाईम नंतर उरलेले N आहे, पण ते न टाकता आपण काय करू, अर्धे टाकू. म्हणून N0/2 असं आपण म्हणू. ते जर इथे टाकलं तर त्यावेळेस मला टी हा जो काही स्मॉल टी टाईम नंतरचा N उरलेले आपण काढलेले होते नंतरचे, त्या जागेवर मला T1/2 टाकावं लागेल. कारण आपण इथे कोणता टाईम घेत आहोत, ॲव्हरेज लाईफ टाईम न घेता, टोटल लाईफ टाईम न घेता काय घेत आहोत, हाफ लाईफ टाईम घेत आहोत. म्हणून मग ते दोन्ही इथे टाकल्यानंतर आपल्याला असं मिळते, यातला N0 जर दोन्हीकडे आहे असल्यामुळं न्यूमरेटरमध्ये आहे आणि ती पण वरच आहे, ते कॅन्सल झाल्यानंतर मला असं मिळते 1/2 = (e⁻⁻T1/2). म्हणून त्या ठिकाणी (-e⁻⁻T1/2) याला जर अपॉनमध्ये घेतलं तर 1/e⁻T1/2 होऊन जाईल, ते =1/2 होऊन जाईल. दोन्ही रेसिप्रोकल जर आपण वर नेले दोन्ही रेसिप्रोकल्सचे तर इथे मायनस साईनला प्लस साईन करू शकतो आपण आणि 1/2ला फक्त 2 लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? दोन्हीकडे जर मी लॉग घेतला तर मला मिळते log ऑफ e⁻⁻, म्हणून लॉग आणि ई कॅन्सल होईल. मग फक्त मिळालं T1/2 log ऑफ 2. म्हणून मग T1/2 लॅम्बडा तिकडे गेल्यानंतर तो न्यूमरेटरमध्ये इकडे डिनॉमिनेटरमध्ये जाईल log ऑफ 2 अपॉन लॅम्बडा. अशा प्रकारे दोन्हीकडे लॉग घेतल्यानंतर मला मिळते आणि log ऑफ 2 ची व्हॅल्यू मला मिळते 0.693 अपॉन लॅम्बडा. प्रत्येक ठिकाणी लॉगच्या जागेवर IN असं दिलेलं आहे पुस्तकामध्ये, तिथे लॉग असं करून घ्यायचं आपल्यासाठी. आपण याच्या आधीच्या इक्वेशनमध्ये पण तसं दिलेलं होतं, तिथे लॉग करून घ्यायचं आहे. ह्या झाला आपला ॲव्हरेज नाही तर हाफ लाईफ टाईम, त्याला म्हणू आपण 0.693 अपॉन लॅम्बडा. आता टोटल लाईफ टाईम किंवा त्याला ॲव्हरेज लाईफ टाईम असं आपण म्हणू, तो आपण काढू नंबर ऑफ न्यूक्लिआय डिकेज बिटवीन टाईम t अँड t प्लस dt, म्हणजे dt एवढ्या वेळेनंतर पूर्ण होणारा ऱ्हास जो आहे. आता dt वेळ कोणताही म्हणू शकतो आपण, टोटल असणारा वेळसुद्धा आपण dt म्हणू शकतो किंवा स्मॉल टाईम इंटरवलसुद्धा आपण dt असं म्हणू शकतो. म्हणून dt म्हणजे एक पर्टिक्युलर वेळ, ज्या वेळेनंतर उरलेले न्यूक्लिआय जे आहेत त्याप्रमाणे त्या वेळेनंतर किंवा तो जो वेळ आपण घेतलेला आहे ज्या वेळेनंतर उरलेले न्यूक्लिआय आपल्याला मिळतात, किंवा समजा आपण पूर्ण वेळेसाठी म्हटलं तर 0 मिळतील म्हणू आपण, कारण की मिळत नसतात ते. तर त्याला त्या टाईमला म्हणायचं तर ॲव्हरेज लाईफ टाईम ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह स्पीसीज, जे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जे आपण घेतलेलं आहे त्याचा एक काय झाला, तो ॲव्हरेज लाईफ टाईम झाला. लक्षात आलं की नाही? आता या ठिकाणी आपण एक काम करू शकतो की जसं आपण म्हटलेलं आहे की N0/2 हा जो काही N0/2 एवढ्या प्रमाणात N0 मधले अर्धे असे उरलेल्या ॲटमसाठी रेडिओ ॲक्टिव्हिटी व्हायला लागणारा जो वेळ आहे तो आपण जर म्हटला होता T1/2, तर ॲक्च्युअली उरलेल्या अर्ध्या वेळेत म्हणजे तेवढ्याच वेळेत T1/2 जो उरलेला वेळ असेल त्याच्यामध्ये पूर्ण N0 जे आहेत त्यांचं काय व्हायला पाहिजे, रेडिओ ॲक्टिव्ह डिके व्हायला पाहिजे. पण असं होत नाही. त्याचा रेट जो आहे तो ज्या वेळेस सुरुवात होते त्यावेळेस जास्त असतो आणि अर्ध्यानंतर त्याचा रेट खूपच कमी होऊन जातो आणि उरलेल्या तेवढ्याच वेळेत फक्त अर्धेच जे आहेत, उरलेल्यापैकी अर्धे म्हणजे N02 मधले अर्धे म्हणजे N02/2 म्हणजे N0/4 एवढ्यांचंच फक्त काय होते, रेडिओ ॲक्टिव्ह डिके होतो. लक्षात घ्यायचं आहे, थोडीशी गोष्ट एक लक्षात घ्यायची आपल्याला. तर उरलेल्या वेळेत पूर्णांचं होत नाही तर त्यातल्या अर्ध्यांचंच होतं फक्त, म्हणून N0/2 याला पुन्हा 2 ने डिवाईड केल्यानंतर N0/4 एवढ्यांचं फक्त काय होते, डिके होत असते. आता नंबर ऑफ न्यूक्लिआय डिकेज बिटवीन टाईम t अँड t प्लस dt इज इक्वल टू लॅम्बडा N0 e⁻⁻λt इथपर्यंत आपण म्हणू शकतो. यामध्ये ॲव्हरेज लाईफ टाईम t जर मला लिहायचा राहिला तर हा झाला. आता हा जो काही हे जेवढे काही आपले कमी झालेले आहेत आपल्या इक्वेशननुसार, जे आपण याच्या आधीचं इक्वेशन पाहिलं आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसते लॅम्बडा e⁻⁻, जसं आपण लॅम्बडा N0 e⁻⁻λt हे आपण याच्या आधी म्हणजे पहिलं जे इक्वेशन पाहिलेलं आहे त्यामध्ये ह्या व्हॅल्यू पाहिलेल्या आहे. त्याच्यामध्ये आपण
इक्वेशन नंबर 15.26मध्ये ॲक्टिव्हिटी जी आहे तेच म्हणजे रेट ऑफ डिके आहे, म्हणजे किती प्रमाणात डिके झाला तो म्हणजे लॅम्बडा n0 e⁻⁻ हा घेतला होता आपण, तो आधी आपल्याला पाहायचा आहे. याच्यावरून आपण dN/dt त्याप्रमाणे टोटल लागणारा वेळ कॅपिटल T असा आपण म्हणू शकतो. लक्षात आले की नाही? त्याच्यासाठी मला टोटल लागणारा वेळ म्हणजे T आहे, म्हणून याला T ने मल्टिप्लाय करेल मी. 1 सेकंद आहे, 2 सेकंद आहे, 3 सेकंद आहे, टोटल टाईम T आहे. तो 1 सेकंद असता तर पर युनिट टाईम म्हटलं असतं आपण, जसं आपण dN/dt असं म्हटलं होतं. dN म्हणजे ऱ्हास होणाऱ्या न्यूक्लियाची संख्या झाली, बाय dt म्हटलं होतं. आपण आता काय म्हणू आपण की T या वेळेत म्हणू, तर T वेळ आपल्याला घ्यायचा आहे. तो 1 सेकंद, 2 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद किंवा 5 मिनटं, 10 मिनटं कितीही असू शकतो. तो आपण T इथे लिहायचा आहे. ते विथ रिस्पेक्ट टू dt आपण घेतलं होतं, तो dt आपल्याला इथे घ्यायचा आहे, कारण त्याच्या विथ रिस्पेक्ट टू आपण घेत आहोत. ते स्मॉल इंटरवल ऑफ टाईम नंतर टोटल टाईम ज्या वेळेस स्मॉल टी होईल तेवढ्या वेळेनंतर डिके होणाऱ्याचा जो रेट आहे तो आपण काढू त्या इक्वेशनमध्ये त्याप्रमाणे. तसंच जेवढं आपल्याला हे काढलेलं आहे हे आपण टोटल काढलेले आहेत ॲटम. एका ॲटमसाठी लागणारा वेळ आपण काढलेला नाही, तो प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. नंबर ऑफ न्यूक्लियाय जेवढे प्रेझेंट असतात रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलमध्ये त्यातल्या प्रत्येक न्यूक्लियाचा ऱ्हास होण्याचा किंवा डिके होण्याचा जो टाईम आहे तो वेगवेगळा असू शकतो. ते त्या मटेरियलवर, त्या पोझिशन, वेगवेगळ्या पोझिशन्सला असणारे न्यूक्लियावर डिपेंड करतं. जे सरफेसवर आहे त्यांचा जास्त असू शकतो, सरफेसच्या आतमध्ये त्यांचा कमी असू शकतो, इंटरनल साईडमध्ये जे आहेत ते असं होऊ शकते. म्हणून मग टोटल नंबर ऑफ ॲटम्सनी किंवा टोटल नंबर ऑफ न्यूक्लियायनी एवढ्या होणाऱ्या, बरोबर आहे की नाही, या टाईममध्ये टी टाईममध्ये होणाऱ्या एवढ्या डिकेला जर मी डिवाईड केलं तर एकासाठी लागणारा वेळ मला मिळाला, बरोबर आहे की. म्हणून मी डिवाईड बाय टोटल करतो. म्हणजे आपण म्हणतो की नाही की 1 डझन आंबे आपण आणले, 12 आंबे आपण आणले, ते जर 50 रुपयाचे झाले तर एक आंबा केवढ्याचा झाला. असा करताना आपण काय करत असतो, मग काय करत असतो, एक डझन म्हणजेच 12 झाले, 12 50 रुपयाचे, एक किती रुपये, तर 50/12 करतो आपण. म्हणजे नंबर ऑफ मँगोजनी डिवाईड करतो आपण त्या रुपीजला, तेव्हा मला एका मँगोसाठी असणारी किंमत मिळते. म्हणून मी नंबर ऑफ जेवढे आहेत त्यांनी डिवाईड करत आहोत, जेवढा याचा डिके झाला त्याला त्या वेळेने मल्टिप्लाय केल्यावर तेवढा वेळ झालेला त्याला आपण नंबर ऑफनी जर डिवाईड केलं तर एकासाठी लागणारा वेळ जो आहे तो मला मिळेल, तो म्हणजे कॅपिटल T असेल. लक्षात आलं. डिवाईड बाय n0 का केलं. आता यातला लॅम्बडा ही कॉन्स्टंट आहे आणि n0 ही कॉन्स्टंट आहे, तर आपण n0 कॅन्सल करू आणि लॅम्बडा बाहेर घेऊया. तर 1/n0 पहिले लिहिलं मी, तो कॅन्सल केला, लॅम्बडा बाहेर घेतला. इथे इंटिग्रल e⁻⁻λT इंटू टी इंटू dt विथ रिस्पेक्ट टू dt वी हॅव टू इंटिग्रेट दिस टर्म अँड लिमिट्स आर 0 to इन्फिनिटी. कारण किती वेळ लागणार हे आपल्याला माहीत नाही, कुठपर्यंत टाईम टी असू शकतो हे आपल्याला माहीत नाही. जसं जसं रेडिओ ॲक्टिव्हिटी होत जाते तसं तसं त्याचा टाईम जो आहे तो वाढत जाईल, पण रेडिओ ॲक्टिव्हिटीचा रेट जो आहे तो कमी होत जातो. म्हणून कुठपर्यंत तो रेडिओ ॲक्टिव्ह करत राहील रेडिओ ॲक्टिव्हिटी ते आपल्याला नक्की सांगता येणार नाही. म्हणून आपण इन्फिनिटी असा काहीतरी वेळ इथे घेतलेला आहे. आणि याचे इंटिग्रेशन कसं काढायचं हे आपल्या सिलेबसमध्ये तेवढं तात्पुरतं दिलेलं नाही आहे, तर मी तुम्हाला नंतर सांगेल ते. त्यामुळं फक्त डायरेक्टली तुम्हाला इथून इथपर्यंतच घ्यायचं आहे, डायरेक्ट जम्प करायचं आहे आपल्याला, हे तुम्हाला पाठ करून घ्यायचं आहे की इंटिग्रेटिंग अबव इक्वेशन जर आपण केलं तर हे सगळ्यांचं उत्तर जे आहे ते येतं 1/λ. हे डायरेक्टली आपण पाठ करून टाकूया. याच्या जास्त भानगडीत न पडता याचं सोल्युशन माझ्याकडे आहे, आपण ते नंतर सॉल्व करूया. मग टीची व्हॅल्यू 1/λ जर होत असेल तर या आधी टी 1/2ची व्हॅल्यू होती 1/λ इंटू लॉग ऑफ 2. मग याच्यामध्ये जर मी पाहिलं टी 1/2 याच्यामध्ये जर मी टाकली ही व्हॅल्यू तर लॉग ऑफ 2 इंटू 1/λ होते. ते 1/λ म्हणजे काय होती, कॅपिटल टी. म्हणून लॉग ऑफ 2 इंटू कॅपिटल टी असं लिहू शकतो आपण. लॉग ऑफ 2ची व्हॅल्यू 0.693 इंटू कॅपिटल टी असं लिहू शकतो. म्हणजे टी 1/2 इज इक्वल टू 0.693 इंटू कॅपिटल टी असं आपल्याला मिळते. हे झालेले रिलेशन बिटवीन हाफ लाईफ टाईम अँड टोटल लाईफ टाईम. लक्षात आलं की नाही. अशा प्रकारे आपण या दोनमध्ये रिलेशनसुद्धा काढू शकतो. ते आपण आता काढलेलं आहे. सर्वांनी इथपर्यंत लक्षात ठेवायचं आणि जेवढं विचारलं तिथपर्यंत लिहायचं. फक्त रेडिओ ॲक्टिव्हिटीबद्दल विचारलं आणि डिके लॉ जर विचारला तर फक्त इथपर्यंत लिहिलं तरी चालेल तुम्ही. त्यानंतर हाफ लाईफ टाईम याच्या आधीच्या इक्वेशनपर्यंत, त्यानंतर हाफ लाईफ टाईम विचारला तर इथपर्यंत लिहिणे. त्यानंतर टोटल आपल्याला ॲव्हरेज लाईफ टाईम जर विचारला आपण ॲव्हरेज काढत आहोत, कारण प्रत्येक ॲटमसाठी, प्रत्येक न्यूक्लियासाठी
जो काही ऱ्हास होतो, डिके होतो, त्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा आहे. म्हणून प्रत्येकासाठी न काढता आपण टोटलनी मल्टिप्लाय करून एकासाठी ॲव्हरेज लाईफ टाईम काढतात. जवळपास तेवढाच प्रत्येकाचा असेल असं आपण सांगतो. मग लक्षात आलं तुमच्या? इथपर्यंत लिहायचं जर ॲव्हरेज लाईफ टाईम विचारला तर, आणि इथपर्यंत लिहायचं जर हाफ लाईफ टाईम विचारला तर इथे आपला चॅप्टर जो आहे तो संपत आहे. त्यानंतर आपण नंतरचा चॅप्टर चालू करूया.